स्माइल इव्हिनिंग. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. सगळ्यांचं खूप मनपूर्वक स्वागत. येस, सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहे. आवाज येतो आहे? कॅमेरे ऑन करून बसायचे आपल्याला. येस, काल आपण रेकी म्हणजे काय बघितलं. रेकी चे प्रिन्सिपल बघितले की रेकी कुठल्या तत्वावरती काम करते. रेकी आपण बघताना रेकी आपल्याला सांगते की आपलं जीवन 24 तासांमध्ये बघा. या पद्धतीने आपण काल रेकीच्या हे बघितले की तत्व कुठले आहेत. आज आपण रेकीचा इतिहास जाणून घेणार आहे की जेव्हा डॉक्टर निकौसींनी रेकीला इन्व्हेंट केलं, रिइन्व्हेंट केलं, तर त्यांनी आपल्याला रेकीचा इतिहास जो आहे तो आपण त्यांना ह्या ऊर्जा कशा मिळाल्या, त्यांनी ह्या ऊर्जा मिळवण्यासाठी काय प्रयत्न केले, ते आपण जाणून घेणार आहोत आणि समजून घेणार आहोत. येस, काल आपण प्रिन्सिपल बघितले होते की आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. काल कोणी अब्सेंट असेल तर परत सांगते मी कि आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा, आज के लिए मैं चिंता से दूर रहूंगा, आज मैं अपने पर हुई कई आशीर्वादों की गिनती करूंगा और आज मैं अपना काम ईमानदारी से करूंगा. आज मैं हर जीवित प्राणी में के प्रति दयालु भाव रखूंगा. हे काय होते, रेकीचे प्रिन्सिपल होते. ठीक आहे. आपल्याला डॉक्टर मिकाऊसूंनी सांगितलं की आपलं जीवन आपण 24 तासात बघायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर डॉक्टर मिकाऊसुई हे काय आहे, रिडिस्कवर, यांनी रेकीला रिडिस्कवर केलं. या ऊर्जांचा शोध त्यांना मिळालेला आहे. म्हणजे जपानमध्ये त्यांना रेकीच्या ऊर्जा पहिल्यांदा प्राप्त झाल्या होत्या. हे जाणून घेताना आपल्याला बघायचं आहे की डॉक्टर मिकाऊसुई एक प्रोफेसर होते. ते प्रोफेसर असताना त्यांचे जे शिष्य होते, त्यांचे जे स्टुडंट होते, एकदा काय झालं, त्यांच्या स्टुडंटनी त्यांना प्रश्न विचारला की अशी कोणती गोष्ट आहे ज्यांनी समूळ दुःखाचा नाश होईल. अशी कोणती ऊर्जा आहे का की माणसाच्या प्रत्येक दुःख, म्हणजे आपण बघितलं की माणसाच्या कोणत्या कोणत्या समस्या असतात, शारीरिक, मानसिक, आर्थिक, भावनिक, आध्यात्मिक, असं म्हणता येईल. किंवा आपल्या कोणत्या कोणत्या हेल्थ प्रॉब्लेम, वेल्थ प्रॉब्लेम आणि रिलेशनशिप प्रॉब्लेम, या 3 समस्यांवरती समूळतः काहीतरी निदान आहे का, अशी कुठली ऊर्जा आहे का की या ऊर्जा मला माझ्या चांगल्यासाठी काम करता येतील, माझं चांगलं होईल. तर त्या स्टुडंटला डॉक्टर मिकाऊसूंना उत्तर देता आलं नाही. काय झालं, मग डॉक्टर मिकाऊसूंना प्रश्न पडला की ही ऊर्जा आहे मला माहिती आहे, पण याला नेमकं काय म्हणतात, या ऊर्जा कशा मिळवायच्या, हे त्यांना माहिती नव्हतं. त्यांनी या ऊर्जाचा शोध घेता घेता त्यांनी बरेच देश फिरले, बऱ्याच ठिकाणी ते गेले. चायनामध्ये गेले, त्यांनी बायबलचं पठन केलं, चायनीज ग्रंथांचं पठन केलं. ते बरेच फिरता फिरता ते काशीला आले. आपल्याही काही धर्मग्रंथांचं त्यांनी वाचन केलं, पण असा उल्लेख त्यांना कुठेही आढळला नाही. मग ते परत आपल्या देशात जाऊन जे जैन मुनी होते, ते त्या जैन ऋषींच्या कडे गेले आणि त्यांना जैन मुनींना विचारलं. ते बौद्ध भिक्खू होते, त्यांना विचारलं की अशी कुठली ऊर्जा आहे का, अशी कुठली ऊर्जा मला कशी प्राप्त होईल जेणेकरून या ऊर्जांचा प्रचार मी करेल आणि या ऊर्जांचा वापर करून एखाद्या व्यक्तीचं दुःखाचा काय होईल, शमन होईल, त्याला त्या दुःखापासून, वेदनेपासून मुक्ती भेटेल. मग ते जैन मुनी म्हणाले, मला तर अशा काही कल्पना नाही आहे. तुम्ही जे ग्रंथ पठन केले त्यात उल्लेख जरूर आढळतो आहे, पण तुम्ही काय करा, आपल्याला माहितीये की आपल्या याच्यामध्ये साधनेला खूप महत्व दिलंय. काय करताय, कुठलीही गोष्ट प्राप्त करायची असेल, कुठलीही गोष्ट मिळवायची आहे, तर साधना करणं महत्वाचं आहे. मग डॉक्टर मिकाऊसूंनी सांगितलं त्यांच्या ऋषींनी, त्या ऋषींच्या सांगण्याप्रमाणे डॉक्टर मिकाऊसूई कोरियामा नावाच्या एका टेकडीवरती जाऊन, हे कोरिया नावाचं टेकडी आहे, तिथे मंदिर आहे, त्या टेकडीवरती जाऊन त्यांनी काय केलं, तपश्चर्या करण्याचं ठरवलं. आणि मग ते तपश्चर्या करताना त्यांनी ठरवलं की मी अन्न पाण्याचा त्याग करून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत या साधना करणार. ती साधना करताना
त्यांना असं वाटलं की आपल्याला ही साधना 21 दिवस करायची आहे. कारण 21 दिवसांनी त्यांना साधना सांगितली होती ऋषींनी की 21 दिवस तुम्ही प्रयत्न करा, बघू काहीतरी मिळेल तुम्हाला. तर त्या जैन मुनींच्या सांगण्यानुसार डॉक्टर मिकाऊ सुईंनी त्यांच्या सोबत 21 दगड ठेवले की आपल्याला काउंट करता आलं पाहिजे की माझा कितवा दिवस सुरू आहे. त्यांनी सोबत आपले 21 दगड ठेवले होते. ते 21 दगड प्रत्येक दिवशी साधना करायचे आणि डोंगरावरनं त्या टेकडीवरून ते रोज एक दगड साधना झाली की खाली फेकत होते. दिवसांवरती दिवस चालू होते. सांजी साधना तपश्चर्या चालू होती. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत अन्न पाण्याचा त्याग करून ते रेकीची साधना करत होते. असं करता करता 20वा दिवस उजाडला आणि 20व्या दिवशी त्यांना उपास असल्यामुळे अन्न पाण्याचा त्याग केल्यामुळे त्यांना फार थकवा जाणवत होता, फार अशक्तपणा आला होता आणि त्यांना 20व्या दिवशी हताश वाटायला लागलं की मी जरी ही साधना करतो आहे पण आजचा 20 दिवस कंप्लीट होत आले आहे तरी माझ्या हातात काहीच लागलेलं नाही. त्यानंतर परत त्यांना असं वाटलं की ठीक आहे, आता एकच दिवस राहिला, आपण तो कंप्लीट करू. त्या दिवशी सूर्योदयापासून त्यांनी परत तपश्चर्या सुरू केली आणि सूर्योदयापासून त्यांनी जी साधना सुरू केली तो पूर्ण दिवस संपता संपता सूर्यास्ताच्या वेळेस त्यांना आकाशामध्ये काहीतरी चिन्ह आढळले, काहीतरी प्रकाश जाणवला आणि एक सांकेतिक चिन्ह त्यांना आकाशामध्ये आढळून आले. ते सांकेतिक चिन्ह म्हणजेच काय, आपल्याला जे सेकंड लेवलला काही सिम्बॉल्स मिळतात ते आहेत. तर त्या सांकेतिक चिन्हांचा मध्ये ती खूप ऊर्जेचा प्रवाह आढळला आणि त्या सूर्यास्ताच्या वेळी साधना संपायला आल्यानंतर त्या ऊर्जा डॉक्टर मिकाऊ सुईंच्या कडे येत आहे असं त्यांना जाणवलं. या ऊर्जा त्यांच्यावरती कोसळत आहे असं जाणवता जाणवता ते काय झाले, बेशुद्ध पडले. त्या बेशुद्ध अवस्थेत डॉक्टर मिकाऊ सुई रात्रभर होते. त्या अवस्थेमध्ये त्यांना काहीही भान नव्हतं की आपल्यासोबत घडलं काय आहे, आपल्याला काय ऊर्जा मिळालेल्या आहे, त्यांना काहीही कळत नव्हतं. सकाळी त्यांना जाग आला आणि जाग आल्यानंतर त्यांना असं खूप बॉडीमध्ये काहीतरी संचार झालेला आहे, काहीतरी आपल्याला प्राप्ती झालेली आहे असं जाणवत होतं. ही जाणीव घेऊन ते असं त्यांना वाटत होतं की आता मी कोणाला तरी याचा सांगतो ही की मला काहीतरी प्राप्ती झालेली आहे. आणि ते त्या टेकडीवरून घाईघाईनी खाली उतरायला निघाले. जेव्हा ते खाली उतरायला निघाले त्या घाईघाईमध्ये त्यांच्या पायाला ठेच लागली. ठेच लागल्यानंतर त्यांच्या पायातून रक्तप्रवाह सुरू झाला आणि जिथे त्यांची ठेच लागली होती पायाला त्या रक्तप्रवाहावरती डॉक्टर मिकाऊसींनी काय केलं, आपल्या हातांचा तिथे स्पर्श केला आणि काही क्षणातच त्यांना तिथे काय झालं, त्यांचा वेदना नाहीशी झाली. हा डॉक्टर मिकाऊ सुईंना आलेला रेकीचा पहिला अनुभव होता आणि हा अनुभव त्यांनी स्वतः घेतला होता. याचा उल्लेखही आढळतो बऱ्याच ठिकाणी जेव्हा आपण पुस्तकं वाचतो किंवा काय. आणि हा उल्लेख हे जेव्हा अनुभव घेतला त्यानंतर त्यांना प्रचंड भूक लागलेली होती. त्यांनी त्या सगळ्या गोष्टींचा असा विचार केला की आता मला काय करायचं आहे, मला ह्या सगळ्या गोष्टी अजून लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत, त्या जैन मुनींना सांगायच्या की मला काहीतरी प्राप्त झाले. पण 21 दिवसांच्या अन्न पाण्याच्या त्यागानंतर त्यांना प्रचंड भूक लागली होती. मग येता येता ज्यांना जे रस्त्यात त्यांना जे दुकान दिसलं ते गरीबाचं दुकान होतं, त्याथे त्यांनी जेवणाचा संकल्प घेतला की आता ठीक आहे, आपल्याला जे रस्त्यात भेटतंय आपण तिथे पहिल्यांदा जेवण करूया आणि तिथे जेवायचं ठरवलं. त्या जेवताना त्यांना त्या दुकानाच्या मालकाने म्हटलेलं होतं की तुमचा उपास आहे, तुम्हाला एवढं अन्न पचणार नाही, तुम्ही 21 दिवसांचा सलग उपास केलेला आहे, अन्न पाणी तुम्ही त्यागलेलं आहे, तरी तुम्ही या सगळ्यांना थोडंसं हे सांभाळून करा की या ज्या तुम्ही सगळं करता आहे एकदम खायचा प्रयत्न करू नका. त्यानंतर तरी सुद्धा त्यांनी काय केलं, तरी त्यांनी ठरवलं की मला जेवणला हे त्यांनी पोटभर तिथे जेवले आणि ते जेवता जेवता ते पोटभर त्यांना पचलं देखील. एवढं सगळा उपास होता. आपल्याला बघा एका दिवसाचा उपास झाल्यानंतर काय जाणवतं की आपल्याला तेवढं जेवण जात नाही, आपल्याला एवढी भूक लागलेली नसते, दुसऱ्या दिवशी फार थकवा आला असतं. 21 दिवसांच्या उपवासानंतर देखील त्यांनी पोटभर तिथे जेवण ग्रहण केलं, अन्नाचं ग्रहण केलं आणि
असं जाणवलं की ते अन्न वाढताना त्या जे हॉटेलचा मालक होता त्याच्या मुलीच्या दातामध्ये कुठेतरी वेदना येतात आणि त्यांनी मग परमिशन घेतली की बघा तुमच्या मुलीला काहीतरी वेदना आहे, मी विचारू का तिला काय झालं आहे, मी तिला बघू का. आणि मग त्यांनी त्या मुलीच्या गालावरती फक्त आपल्या हातांचा स्पर्श केला. हा त्यांना आणि तिचा पेन काय केला, रिमूव्ह केला. हा त्यांना आलेला रेकीचा तिसरा अनुभव होता. या पद्धतीने त्यांनी या ऊर्जांचा अनुभव घेत गेले. नंतर ते झेन मुनीकडे गेले. झेन मुनीकडे गेल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की आता मला गुरूंची सेवा करायची आहे, की मला गुरूंनी सांगितलं की ही अशी साधना प्राप्त करायची असते, गुरूंनी सांगितल्याप्रमाणे मला या ऊर्जा मिळाल्या आहे आणि मला त्यांना त्या काय करायचं आहे, गुरूंची सेवा करायची आहे. त्या गुरुजी आजारी होते, गुरूंची त्यांनी एकदम व्यवस्थितपणे सेवा केली. गुरुजींना जे जे गोष्टी पाहिजे होत्या स्वतःसाठी मिळवल्या, गुरुजींची सेवा केली आणि त्यानंतर गुरूंच्या आज्ञेप्रमाणे गुरुजी म्हणाले की आता तू जाऊ शकतो, आता तुला काय जे करायचं आहे या ऊर्जेचा तू त्याचा प्रचार करू शकतो. आणि गुरुजींच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी असं ठरवलं की आता मला माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहे, मी गुरुजींची पण सेवा केलेली आहे, मला आता या ऊर्जा काय करायच्या आहे, लोकांमध्ये पसरवायच्या आहे. हे ठरवून त्यांनी काय केलं की आता मी कोणाचं दुःख दूर करू. आणि त्यांनी स्वतःहूनच या गोष्टी करू की त्यांना कोणी सांगितलं नव्हतं, गुरुजींनी पण त्यांना काही आज्ञा दिली नव्हती की आता तू हे कर, आता तू हे कर, पण तरी सुद्धा त्यांनी स्वतः इनिशिएटिव्ह घेतला, स्वतः ठरवलं की मला कोणाची तरी सेवा करायची आहे. मग सेवा कोणाची करायची की जपानमध्ये जे काही स्लम एरिया होता, जी काही गरिबांची वस्ती होती, त्यांनी असं ठरवलं की त्या लोकांची मी सेवा करेल. आणि असं तिथे त्यांनी त्या वस्तीमध्ये जाऊन राहायचं ठरवलं. त्या वस्तीमध्ये ते राहिले. सलग 7 वर्ष त्यांनी गरिबांच्या वस्तीमध्ये जाऊन हिलिंगचं काम केलं, लोकांना हिलिंग दिली. आणि हे काम करता करता असं त्यांना आढळलं की 7 वर्षानंतर त्यांनी जे पहिले पेशंट त्यांना हिलिंग दिली होती, त्यांना त्या वस्तीतून बाहेर काढून त्यांना चांगलं आयुष्य दिलं होतं, ते 7 वर्षानंतर परत त्या वस्तीत राहायला येऊ लागले. परत त्यांना असं जाणवलं की अरे यांना तर आपण बरं केलं होतं, हे तर प्रॉब्लेम मधनं निघाले होते, हे सगळे सुखी जीवन जगत होते, तरी देखील आज परत या वस्तीत का आले. आणि जेव्हा त्यांनी या वस्तीमध्ये आल्यानंतर बघितलं की अरे हे आलेले आहे इथे राहायला, तेव्हा त्यांना फार पश्चाताप झाला की अरे हे काय घडतंय, माझ्याकडनं काही चूक होते आहे का. आणि या पद्धतीने ते हताश होऊन त्या झोपडीमध्ये परत बसले, शांत झाले की हे ईश्वरा काय होतंय, मला गायडन्स करा की मी असं काय केलं की मी यांना हिलिंग दिली होती, सगळ्या गोष्टी परत झाल्या होत्या, सगळं व्यवस्थित ते चांगलं जीवन जगत होते आणि सगळे सुखाने राहत होते, तरी आज त्यांची परिस्थिती अशी का झाली की ते परत गरिबांच्या वस्तीत मध्ये राहायला आले. तेव्हा एक आकाशवाणी अशी झाली की तुला त्यांनी बोलवलं होतं का मदतीला, त्यांनी तुला मदत मागितली होती का. तेव्हा डॉक्टर मिकाऊ सुई म्हणाले नाही, तू जर मदत केली होती, तू जर त्यांच्या कर्मामध्ये काही मदत केली त्यांच्या यांचं दुःख दूर करण्यासाठी, तर त्याचा मोबदला घेतला होता का. ते म्हटले नाही, मी तर ही जनसेवा म्हणून करत होतो. तेव्हा तेव्हा त्या डॉक्टरांच्या लक्षात आलं की जेव्हा आपल्याला रेकीचे प्रिन्सिपल फॉलो करायचे आहे, त्यात अजून एक गोष्ट सांगितली आहे की कोणीही मागितल्याशिवाय आपल्याला रेकी द्यायची नाही आहे. कोणीही मागितल्याशिवाय आपल्याला रेकी द्यायची नाही. आणि रेकी दिल्यानंतर तुम्ही छोटीशी एनर्जी एक्सचेंज घेणं महत्वाचं आहे. रेकी जर आपण ऊर्जा कोणाला काही देतो आहे, रेकीचं अट्युनमेंट घेतो आहो किंवा देतो आहे, कुठल्याही तुम्ही एनर्जी बद्दल केव्हाही ह्या गोष्टी ग्रहण करता आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, एनर्जी एक्सचेंज मस्ट आहे. कळतंय का एनर्जी एक्सचेंज मस्ट आहे की तुम्ही जेव्हा आता मी पण जेव्हा मी अट्युनमेंट देते तेव्हा मी स्मॉल अमाऊंट ऑफ एनर्जी एक्सचेंज घेते आणि ते मी डोनेट करत असते का, कारण की मी जर तुमच्या कर्मामध्ये हात घालते आहे तर तुमचा आणि माझा कर्मा काय राहायला पाहिजे, क्लिअर राहायला पाहिजे. बरोबर, येस ऑर नो. त्यामुळे डॉक्टर मिकाऊ सुईंनी अजून हे सांगितले की कोणाला विचारल्याशिवाय रेकी देऊ नका, कोणी मागितल्याशिवाय त्याला रेकी द्यायचीच नाही आहे, आणि रेकी जर दिली आहे तर तुम्ही एनर्जी एक्सचेंज घ्यायचं आहे.
मग आता तुम्ही म्हणाल मॅडम आपल्या फॅमिली मेंबर्सला रेकी द्यायची आहे, मग आपण कसं करणार? तर जेव्हा तुम्ही फॅमिली मेंबर्सला रेकी देत आहात तेव्हा गरजेनुसार आपल्याला रेकीचा द्यावी लागते. कधी कधी इमर्जन्सीमध्ये मुलांना बरं नसतं, आई वडिलांना बरं नसतं, तेव्हा आपण रेकी देऊ शकतो. पण जर तुम्ही आई वडिलांना रेकी देत असाल तर आई वडिलांकडनं आपल्याला काय घ्यायचे? ब्लेसिंग्स घ्यायचे, आशीर्वाद घ्यायचे आहे. काय घ्यायचे आहे? आशीर्वाद घ्यायचे आहे. की आई वडिलांना म्हणायचे की तुम्ही मला आशीर्वाद द्या की माझ्या मार्फत अजून लोकांची काय व्हायला पाहिजे? हिलिंग व्हायला पाहिजे, माझ्या मार्फत लोकांचं कल्याण व्हायला पाहिजे. आणि जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी या ऊर्जांचा वापर करत असाल, तुमच्या हजबंडसाठी तर करत असाल तर तुम्ही एनर्जी एक्सचेंज घेऊ शकता. तुमच्या वाईफसाठी करणार असाल तर एनर्जी एक्सचेंज घेऊ शकता. आणि मुलांना जर तुम्ही हिलिंग देत असाल तर मुलांना छोटे छोटे कामं सांगायचे. काय सांगायचे? पाणी आणून दे, किंवा आज माझं एवढं काम कर, कपड्यांच्या घड्या करून ठेव. असे छोटे छोटे मुलांना काय सांगायचे आहे? आपल्याला कामं सांगायचे आहे. लक्षात आलं? सगळ्यांच्या खिडक्या बंद असताना मी कसं काय? तुमची सगळ्यांच्या खिडक्या बंद आहे, कसं काय? कोणी आहे का इथे? सगळ्यांनी कॅमेरे ऑन करून बसायचा आहे. येस, व्हेरी गुड. समजलं का? की रेकी आपण जेव्हा शिकतो आहोत तेव्हा आपल्याला रेकीचे तत्व समजले पाहिजे. रेकीचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे, रेकीचे आपण साधक होणार आहोत. तर ह्या ज्या बेसिक गोष्टी आपल्याला सांगितल्या गेल्या आहेत त्या रेकीच्या लक्षात ठेवायच्या. कळालं? कोणी मागितल्याशिवाय आपल्याला रेकी द्यायची नाही आहे. आणि जर तुम्ही तुमच्या मुलांना रेकी देत आहे तर छोटे छोटे त्यांना कामं सांगा. आणि जर ज्यांच्याकडनं शक्य आहे तर तुम्ही ऍज अ मनी तुम्ही एनर्जी एक्सचेंज घ्या. एक लिटिल अमाऊंट, 51 रुपये, 101 रुपये. आणि ते तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही ठेवा, नाही तर मंदिरात डोनेट करा. तुमचे जे श्रद्धास्थान आहे त्या ठिकाणी तुम्ही डोनेट करू शकता. ज्या गरजूंना ती गरज आहे ती तुम्ही करायचंय. कळालं? येस. पुढे जाऊया. मग या ऊर्जा जेव्हा त्यांना कळालं, त्या ऊर्जांचा त्यांनी एक सदुपयोग करायचं ठरवलं आणि त्यांनी पहिले ग्रँड मास्टर केले. ते पहिले ग्रँड मास्टर त्यांनी तयार केले. त्यांच्याकडे आले होते चिरोजी हयाशी. हे त्यांचे पहिले ग्रँड मास्टर होते. या चिरोजी हयाशींनी देखील रेकीमध्ये खूप आपली अप्रतिम साधना केली. आणि त्यांनी नंतर हवाई टकाटा स्वतः कॅन्सरच्या पेशंट होत्या. वयाच्या 30व्या वर्षी त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला होता. त्यांना चिरोजी हयाशी बद्दल कळालं की हे डॉक्टर चुजुरो हयाशी रेकीची हिलिंग करतात. त्यांनी स्वतः आपलं जे किमोथेरपी सुरू होती त्या दरम्यान त्यांनी अट्युनमेंट घेतलं, रेकी शिकल्या. 30व्या वर्षीचा जो कॅन्सर डिटेक्ट झाला होता, वयाच्या 80 वर्षी त्यांचा मृत्यू झाला. आणि वयाच्या 80 वर्षांपर्यंत त्यांनी 22 ग्रँड मास्टर बनवले होते. त्यात त्यांची नाथ देखील त्यांची ग्रँड मास्टर झालेली होती. अशा प्रकारे रेकीचा प्रचार होत गेला. कळालं? हे आहे हवाई टकाटा. त्यांनी 22 ग्रँड मास्टर बनवल्या आणि त्यांच्याच डिसिप्लिन मधून मी एक ग्रँड मास्टर आहे. यांनी 1983 साली 80 साली त्या गेल्या. 1980 साली त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि त्यांचं हे सगळे रेकीमध्ये मेजर कॉन्ट्रीब्युशन या लोकांनी केलेलं आहे. ठीक आहे. रेकीची अट्युनमेंट प्रोसेस समजून घेतली आपण की रेकीमध्ये दीक्षा, मी पहिले पण सांगितलं की दीक्षेला फार महत्व आहे. की ही गुरु शिष्य परंपरा चालत गेलेली आहे. आधी देखील आपले जे काही आधी पण आपले जे गुरुकुलात जाऊन आपण काय करत होतो की वयाच्या 25व्या वर्षापर्यंत ब्रह्मचर्याचं पालन आपण गुरुकुलात करत होतो. बरोबर? त्यामुळे या रेकीमध्ये अट्युनमेंटला फार महत्व आहे. ज्यांची इच्छा असेल ते मला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि त्यांचं अट्युनमेंट मी करून देऊ शकते. त्याची स्मॉल अमाऊंट ऑफ एनर्जी एक्सचेंज असते. तुमची 99 रुपीज स्मॉल अमाऊंट ऑफ एनर्जी एक्सचेंज असेल. त्यांना वाटलं ते मला संपर्क साधू शकतात. अट्युनमेंट सहसा संडेला असतं, जेणेकरून संडेला प्रत्येकाला जे लोक ऑफिस वर्किंग आहेत त्यांना सुटेबल राहावं म्हणून अट्युनमेंटची प्रोसिजर संडेला परफॉर्म केली जाते. ठीक आहे. पुढे जाऊया.
जाणताना रेकीचे आपल्याला बेनिफिट जाणायचे की रेकी आपल्याला प्रत्येक आयामावरती काम करते. मी पहिल्या दिवशीपासून सांगते की रेकी आपल्याला शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक, आध्यात्मिक या प्रत्येक आयामावरती रेकी काम करते. आता मला एक प्रश्न आला होता की मॅडम तुम्हाला जसं तुम्ही एवढं रेकीचं हिलिंग करता तर तुमचा चष्मा का नाही निघाला? त्या चष्मा का लावता तुम्ही स्वतःचा चष्मा गमावू शकले नाही का? हा प्रश्न मला कमेंटमध्ये आला होता. त्याचं मला उत्तर द्यायला आवडेल की माझी मुलगी, मी माझ्याबद्दल तुम्हाला सांगितलंच नाही पण आज थोडंसं सांगते की माझी मुलगी प्रीमॅच्युअर जन्माला आली होती आणि तिला डोळ्यांना स्क्विंट होता आणि तिला 6व्या महिन्यापासून तिला चष्मा लागला होता आणि तिने चष्मा लावावा म्हणून मी चष्मा लावायला सुरुवात केली. मला चष्मा असा पर्टिक्युलर चष्मा नाहीये पण तिला एक शिस्त लावावी, तिचं रुटीन तिने आईला बघताय की आपली आई चष्मा लावते आहे आणि तिला सवय लावावी म्हणून मी चष्मा लावत गेले. हे मी म्हणजे ऍज अ पॅरेंटिंग टिप्स म्हणून की बाबा आपलं अनुकरण मुलं करतात, आपल्या गोष्टी मुलं फॉलो करत असतात म्हणून मी मे बी जया मॅडम होत्या त्या जया मॅडमला मी सांगू इच्छिते की रेकीमध्ये ती पॉवर आहे मॅडम. मी एक रेकीची साधक आहे आणि मी खूप छोटी साधक आहे. माझ्यापेक्षा असंख्य साधना करणारे लोक आहेत जगात. तर माझा चष्मा लावण्याचा उद्देश हाच की बा माझ्या मुलीला डिसिप्लिन लावावी, दुसरं काहीच नाही. येस. पुढे जाऊया की रेकी आपल्याला कुठल्या कुठल्या आयामावरती काम करते. रेकी आपल्या शारीरिक, मानसिक, आर्थिक, आध्यात्मिक आणि भावनिक प्रकारच्या कुठल्याही प्रॉब्लेमवरती आपल्याला मदत करत असते. तुमची मेंटल हेल्थ जर चांगली नसेल, अतिविचार येत असतील, झोप लागत नसेल तर तुम्ही रेकीचं जे मेडिटेशन आहे, रेकीची हिलिंग आहे, ती 24 पॉइंटची जी टेक्निक आहे, 7 चक्राचं मेडिटेशन आहे, त्या सगळ्यांचा बेनिफिट आपल्याला काय होतो की 21 दिवसांच्या रेकीच्या साधनेनंतर आपल्या बॉडीची संपूर्णतः क्लिन्झिंग होते, आपले चक्र बॅलन्स होतात आणि नवे नवे आपल्याला शांत झोप लागायला देखील मदत होते. कोणाला काही प्रश्न आहे? हा दीपाली मॅम, अनम्यूट. मला वाटलं दीपाली मॅम तुमचा काही प्रश्न आहे का? नाही ना. हा. येस. आणि इमोशनल बॅलन्स तुम्हाला बघा, आपलं हार्मोन फ्लक्च्युएशन्स खूप होत असतात. अशा ठिकाणी जेव्हा आपण रेकीची साधना करतो तेव्हा आपल्याला इमोशनल स्टॅबिलिटी जाणवते, कुठेतरी कॉन्फिडन्स वाढलेला जात नव्हतो, सेल्फ लव्ह जाणवतं. मागच्या बॅचमध्ये मी बघितलं की बऱ्याच लेडीजला पहिल्या 2 दिवस कॅमेरा ऑन करायची भीती वाटत होती आणि नंतर त्यांचे तुम्ही मागचे जेव्हा व्हिडिओ बघाल तेव्हा त्यांनी छान एक्सपिरियन्स शेअर केले की माझा कॉन्फिडन्स वाढला आहे, माझी स्ट्रेंथ वाढलेली आहे. ते आपल्याला बॉडीमध्ये कुठे पेन असेल तो रिमूव्ह करायला देखील रेकी काय करते, मदत करत असते. येस. आजचा आपल्याला पुढचा टॉपिक जाणून घ्यायचा आहे की औरा म्हणजे काय. काय आहे औरा म्हणजे काय? औरा म्हणजे आभामंडळ. काय असतं? तेजोवलय, आभामंडळ, एखाद्याचं प्रकाशाचं एनर्जीचं फील्ड. आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक गोष्टीला काय आहे? एनर्जी आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगते एव्हरीथिंग इज एनर्जी. मग ती पॉझिटिव्ह एनर्जी असू द्यात किंवा निगेटिव्ह, दोनच प्रकारच्या ऊर्जा अस्तित्वात आहे. मग त्या पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील. तर ह्या ऊर्जा बघितल्या आपण, आपल्याही आजूबाजूला एक प्रकारचं एनर्जीचं फील्ड असतं. तुमच्याही आजूबाजूला आहे, माझ्याही आजूबाजूला आहे, प्रत्येक ठिकाणी एनर्जी असते. प्रत्येक निगेटिव्ह गोष्टीमध्ये देखील, निगेटिव्ह गोष्टीमध्ये म्हणा, निर्जीव वस्तूमध्ये म्हणा, पानांना, झाडांना, प्रत्येक ठिकाणी काय आहे? एक एनर्जीचं फील्ड असतं. बघा, हे साधू आपल्याला चित्रामध्ये दिसत आहे, जे ऋषी दिसत आहे त्यांच्याही आजूबाजूला, त्यांच्या डोक्याच्या भोवती, त्यांच्या चेहऱ्याच्या भोवती एक आभामंडळ आहे, एक एनर्जीचं फील्ड दिसते आहे. त्याच पद्धतीने आपल्याकडे जे देवी देवतांचे फोटो असतात त्यांच्याही आजूबाजूला एक एनर्जीचं फील्ड आहे. बघितलंय का? बऱ्याच मंदिरामध्ये असतं की गणपतीच्या डोक्याभोवती एक आभामंडळ असतं, तेजोवलय असतो, तो प्रकाशाचं वलय. बघितलंय कोणी? येस. तर त्याच पद्धतीने आपल्याही शरीराभोवती आपला एक औरा अस्तित्वात असतो. आपल्याही शरीराभोवती एक पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एनर्जीचं काय असतं? फील्ड असतं. कळतंय का? येस. तर या एनर्जीचं फील्ड का आहे, तर याचा काय संबंध, रेकीचा आणि याचा काय संबंध येतोय? मॅडम तुम्ही काय हे काय घेऊन बसला?
तर बघा, जेव्हा आपल्याला आजार होतात, आपल्या शरीराभोवती हे एनर्जीचं फील्ड असतं आणि एनर्जीचं फील्ड कसं असतं, रेनबोच्या कलरमध्ये असतं. रेनबोचे कलर्स माहितीये ना, ता ना पी ही अ नि जा. त्या रेनबोच्या कलर्स प्रमाणे आपल्याही शरीराभोवती आपल्या रेनबोच्या कलर प्रमाणे एनर्जीचं फील्ड असतं. आणि जेव्हा आपल्याला आजार होतात, तो ते आजार आपल्या औरामध्ये प्रवेश करतात. ते औरामध्ये प्रवेश कधी केलेला असतो त्यांनी? 6 महिन्यांच्या अगोदर. जास्त पण कमी नाही. 6 महिन्यांच्या अगोदर त्यांनी आपला औरा खराब केलेला असतो. औरांमधनं प्रवेश करून त्यांनी आपले चक्रांमध्ये ब्लॉकेजेस आणले असते आणि चक्रांमध्ये ब्लॉकेजेसमुळे आपल्याला त्या चक्राशी रिलेटेड आजार होतात. जास्त होत आहे का? जड होत आहे का? समजत आहे? नक्की? मग आता औरा बघा, आपल्याला लग्नात गेल्यावरती मला उत्तर द्या की लग्नात गेल्यावरती कोण कोण कधी कधी आजारी पडलाय लग्नावर आल्यावर? सगळेजण लग्नात गेलेच असतील ना कधी ना कधी. मग लग्नात गेल्यानंतर आजारी कोण पडलेला आहे? तिकडून आल्यानंतर आपल्याला बऱ्याच जणांना आजार पण जाणवतो. काहीतरी पोट खराब होतं, डोकेदुखी होते, काहीतरी प्रॉब्लेम जाणवायला लागतो की अरे तेव्हापासून माझी तब्येत डाऊन झाली. होतं असं? होतं. का होतं? का तुम्ही तयारी करता, दृष्ट लागते, बरोबर? की खूप तयारी करूच नाही का मग लेडीजनी? नाही ना, असं नाही. सगळ्यांनी तयारी करायला पाहिजे, सगळ्यांनी नटून थटून जायला पाहिजे. एकच जन्म मिळालाय, सगळ्या गोष्टी करायच्या. मग होतं काय नेमकं, आपल्या आजूबाजूला जो औरा असतो तो काहीतरी डॅमेज झालेला असतो. आपल्या आजूबाजूला असंख्य लोक, आपण जेव्हा लग्न कार्यामध्ये जातो, असंख्य लोक आपल्या आजूबाजूला येतात, असंख्य लोकांना आपण भेटतो आणि प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या एनर्जीज असतात. प्रत्येकाचे तुमच्याबद्दलचे भाव काय असतात? डिफरंट असतात. प्रत्येक जण पॉझिटिव्ह विचार करेलच असं नाही. जरी तोंडावरती गोड बोलणारी व्यक्ती असती तरी ती तुमच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये काय विचार आहे माहिती आहे? माहिती आहे का? कोणालाच माहिती नाही. की हा जरी आपल्याशी खूप प्रेमाने बोलतो आहे, वागतो आहे, बोलतो आहे, पण त्याच्या मनामध्ये चालणारी तुमच्याबद्दलची भावना ही फक्त त्यालाच माहिती आणि ईश्वराला माहिती असते. मग हे जेव्हा आपण अशा व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात, अशी निगेटिव्हिटी आपल्या आजूबाजूला येते, तेव्हा अशा प्रसंगामधनं, लग्नामध्ये, कार्यामध्ये जेव्हा आपण अशा व्यक्तींना भेटतो, तेव्हा आपला औरा काय होतो? कुठेतरी डॅमेज होतो. म्हणून आपल्याला काय येतं? आजारपण येतं. कळालं? हा, मग बऱ्याच वेळा आपल्याला हॉटेलमध्ये गेल्यानंतर तसं जाणवतं. तब्येत खराब होते. की काही ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला काय वाटतं? प्रसन्न. मंदिरात गेल्यावर कसं वाटतं? छान वाटतं ना. प्रत्येकाला मंदिरात गेल्यावर शांत वाटते, प्रसन्नता वाटते. का? कारण मंदिरामध्ये जे औरा असतो, मंदिराचा तो तिथे जी साधना केलेली असते, ती घंटा लावलेली असते. तिथे आपल्या बॉडीची काय होते? आपल्या औराची घंटेमुळे, साऊंड थेरपीमुळे आपली क्लिन्झिंग होत असते. आपण जेव्हा घंटेचा आवाज ऐकतो, तेव्हा त्या घंटेच्या खाली जेव्हा आपण उभं राहतो, आपल्या औरा क्लीन होत असतो. आणि त्या मंदिरामध्ये जेव्हा आपण 5 मिनिटं शांत बसतो, तेव्हा आपला ऑलरेडी औरा क्लीन झालेला असतो आणि त्याचे बेनिफिट आपल्याला जाणवतात. तिथे गेल्यानंतर आपल्याला प्रसन्नता जाणवते. बऱ्याच लोकांच्या घरी गेल्यानंतर आपल्याला कधी कधी खूप पॉझिटिव्ह वाटते, एखाद्याच्या घरी गेल्यानंतर फार प्रसन्नता वाटते आणि एखाद्याच्या गेल्यानंतर काहीतरी असं वाटतं की निगेटिव्ह आहे बाबा, याच्या घरी गेल्यानंतर मला काहीतरी वेगळं जाणवतंय. तसंच आपल्या घरी आल्यानंतर एखादी व्यक्ती आली, त्याचा औरा जेव्हा पॉझिटिव्ह असतो, त्या व्यक्तीचे विचार जेव्हा पॉझिटिव्ह असतात, आपल्याला ती व्यक्ती हवी हवीशी वाटते. आणि एखादी व्यक्ती जेव्हा निगेटिव्ह होऊन गेली असेल, तर तुमच्या घरात भांडणं, कटकटी, काहीतरी होतं. असे अनुभव येतात. तुम्हाला आलेत का याच्यातलं कोणी? होतं असं की एखाद्या ठिकाणी एखाद्याच्या घरात साधं घर असतं, पण इतकी प्रसन्नता जाणवते की बापरे, की कुठेतरी मंदिरात गेल्यासारखं वाटतं. का? कारण त्या घरातले जे लोक आहे, त्यांचा औरा काय असतो? पॉझिटिव्ह असतो. म्हणून आपल्याला त्या एनर्जी काय असतात? पॉझिटिव्ह जाणवत असतात. कळतंय?
मंदिरात गेल्यावर का? कारण तिथे नेहमी ध्यान साधना केली जाते. नेहमी तिथला जो भगवंताचा ईश्वराचा औरा आहे आपण त्याच्यासोबत कनेक्ट होत असतो. म्हणून आपल्याला मंदिरात गेल्यावर प्रसन्नता, कुठल्याही धार्मिक ठिकाणी गेल्यावर, मेडिटेशन सेंटरमध्ये गेल्यावर ती शांती, ती प्रसन्नता, ते समाधान जाणवत असते. मग तुम्ही कुठल्याही धर्माचे असू द्या, तुम्ही त्या त्या धर्मक्षेत्री गेले की ती प्रसन्नता तुम्हाला मिळते. का? तिथल्या जागेचं जे एनर्जीचं फील्ड आहे ते पॉझिटिव्ह असतं. तिथल्या जागेचा औरा तुमच्यासोबत अटॅच झालेला असतो. म्हणून तुम्ही त्या जेव्हा पॉझिटिव्ह गोष्टीच्या औरांमध्ये येतात, पॉझिटिव्ह लोकांच्या सराउंडिंग मध्ये येतात, तेव्हा आपला औरा काय होतो? पॉझिटिव्ह होतो. आणि एखादी नकळत निगेटिव्ह गोष्ट आपल्याकडे आली, निगेटिव्ह थॉट आला, आपण जे लोक बघा, बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं की एखाद्या व्यक्तीचा सतत सतत आपल्याला फोन आला की काहीतरी होत आहे, सतत सतत आपल्याला काहीतरी अशा गोष्टी सांगत आहे की नवरा बायकोच्या भांडणाबद्दल सांगत आहे, किंवा तिच्या सुनेच्या किंवा सासूच्या भांडणांबद्दल सांगताय, किंवा कुठेतरी कंप्लेनिंग मोड मध्ये ती काय आहे, कंटिन्यू कंप्लेन करते. तेव्हा 8 दिवसांचा तुम्ही अनुभव घ्या की एखाद्या व्यक्तीसोबत असं बोलता आहात तुम्ही की 8 दिवस तुम्ही ज्या सराउंडिंग मध्ये राहताय, की एखादी व्यक्ती तुम्हाला सतत निगेटिव्ह बोलते, सतत तुम्हाला काय करते की नाही माझ्या घरात हे झालं, माझं ते झालं, माझं हे चालू आहे. जेव्हा तुमच्याकडे ही निगेटिव्हिटी येते ती 8 दिवसानंतर तुमच्या घरात आलेली असते. तुम्हाला जाणवेल की तुमच्या हसबंड सोबतचे किंवा तुमचं मुलींसोबतचं तुमचा जो दृष्टिकोन असतो 8 दिवसात तो बदललेला असतो. का बदलतो हा दृष्टिकोन? कारण तुमचं सराउंडिंग काय झालं, कुठेतरी निगेटिव्ह झालं. आज तुम्हाला आपण सगळे लेडीज आहोत म्हणून, पण जिथे जेंट्सची बॅच असते तेव्हा मी एक प्रश्न विचारते की तुमच्या फ्रेंड्सची आपल्याला सॅलरी जाणून घ्यायची आहे का बघायचं, की आपण कुठे बसतो. आपला जो फ्रेंड सर्कल असतो की नाही, आपला जो फ्रेंड सर्कल असतो, 5 फ्रेंड्स का महत्वाचे आपल्या आयुष्यात? प्रत्येकाच्या आयुष्यात 5 फ्रेंड्स असे करायचे जे आपल्याला नेहमी मोटिवेट करणारे पाहिजे, ज्यांच्यामध्ये आपण राहिलो की आपली प्रगती व्हायला पाहिजे, ज्यांच्यामध्ये राहिलो तर आपला मूड फ्रेश झाला पाहिजे, ज्यांच्या मध्ये आपण काय राहिलो, असा फ्रेंड सर्कल पाहिजे. का पाहिजे? आपल्याला बघायचं की आपले जे फ्रेंड लिस्ट मध्ये आहे ना, त्यांचे आपल्याला इकॉनॉमिकल ग्रोथ पाहिजे आहे ना, तर बघायचं की आपली जी सॅलरी आहे ना, आपल्या सॅलरीपेक्षा कमी किंवा आपल्या सॅलरीपेक्षा थोडी जास्त असणारी जे फ्रेंड्स आहेत तेवढीच आपली फ्रेंड सर्कल असते. आणि जेव्हा आपण आपलं जे फ्रेंड सर्कल वाढवण्याचा विचार करू, आपल्याला जर इकॉनॉमिकल ग्रोथ पाहिजे आहे, तेव्हा आपण काय करायला पाहिजे? तोच फ्रेंड सर्कल करायला पाहिजे जिथे नॉलेजच्या गोष्टी होतात, जिथे फायनान्शियल गोष्टी बोलल्या जातात, तिथे काहीतरी आपल्याला चांगल्या पद्धतीने इनपुट आपल्याला दिल्या जाते. कळतंय? त्याच पद्धतीने लेडीजचं असतं. जेंट्सचं कशासाठी असतं की त्यांना बिझनेसमध्ये ग्रोथ पाहिजे आहे किंवा फायनान्शियल जे काही प्रगती पाहिजे त्यासाठी ती ऍक्टिव्हिटी आहे. पण लेडीजसाठी काय महत्वाचं आहे की तुम्ही लोकांची कोणत्या सराउंडिंग मध्ये आहात, तुमच्या आजूबाजूच्या 5 फ्रेंड्स काय आहे, तुमचे 5 फ्रेंड्स जे आहेत ना, त्या आजूबाजूच्या 5 फ्रेंड्सचा, घरातल्या लोकांचा आणि तुमच्या सराउंडिंगचा इफेक्ट तुमच्या औरामध्ये होत असतो. तुम्ही जर सतत रोज फोनवरती कटकट 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 ऐकत गेले, तुम्हाला त्याच पद्धतीने तुमच्या सुनेला बघायची सवय लागते, तुम्हाला त्याच पद्धतीने तुमच्या सासूला बघायची सवय लागते, तुम्हाला त्याच पद्धतीने तुमच्या मुलांना बघायची सवय लागते. का होत आहे असं? कारण बाजूची कोणीतरी येते आणि ती मला काय सांगते की माझ्या सुनेनी काही काम केलं नाही, माझी सून अशी आहे, वाईट आहे, माझी सासू अशी आहे, माझा नवरा मला हे देत नाही. कारण कंप्लेनिंग मोड आहे ना, कम्प्लीट कुठे आहे? जेव्हा तुम्ही सतत कंप्लेनिंग मोड मध्ये राहतील तेव्हा तुमचं रिलेशन कम्प्लीट होईल का? रेकी आपल्याला काय शिकवत आहे की आपल्याला जी कंप्लेंट आपण सतत करतो आहे त्याला कम्प्लीट मोड मध्ये न्यायचं. काय करायचं आहे? कम्प्लीट करायचं. आपलं जे सर्कल आहे, लाईफ सर्कल आहे, आपल्याला कम्प्लीट करायचंय. आजचा विचार करायचा आहे. आज मी आहे ना, आज माझ्यासोबत माझे कुटुंब आहे ना, हा विचार करायचा आहे. मला मिळणारच आहे गोष्टी. कळते? म्हणून आपल्या आजूबाजूचा 5 सर्कल खूप महत्वाचा आहे. हे जे फ्रेंड सर्कल म्हणतात किंवा तुम्ही फॅमिलीचा सर्कल आहे, तुम्ही ज्या लोकांमध्ये उठता बसतात, तो सर्कल खूप महत्वाचा आहे की तिथून तुम्हाला काय इनपुट येत आहे. कळालं? येस. पुढे जाऊया.
मग आता आपल्याला औरा शिकताना पुढे जायचंय आणि औराचं बघायचंय प्रॅक्टिकल, की खरंच औरा असतो का? मग हा औरा समजून घ्यायचा आहे. तर आता बघा, तुमच्याकडे नोटबुक आहे, प्रत्येकाकडे मी नोटबुक ठेवायला सांगितले. त्याच्या वरती आपल्याला काय करायचं आहे, आपल्या पेननी एक डॉट डार्क कलरचा, हा मी जसा सेंटरला ब्लॅक कलरचा सर्कल आहे त्याच पद्धतीने तुम्ही बघायचं आहे की तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या नोटबुक वरती सर्कल ड्रॉ करायचं आहे. एक सर्कल ड्रॉ करा. डार्क सर्कल ड्रॉ करायचे, मी काढून दाखवते तुम्हाला वाटलं तर. गोल काढा, माझं ड्रॉइंग चांगलं नाहीये. तुम्ही गोल सर्कल काढा आणि त्याच्या आजूबाजूला एखादं एनर्जीचं फील्ड दिसतंय का, फोकस करून बघायचं आपल्याला. गोल सर्कल काढायचं डार्क. सगळ्यांनी काढायचंय आणि गोल सर्कल वरती फोकस करून बघायचं. त्याच्या आजूबाजूला बघा, एक एनर्जीचं आपल्याला पांढऱ्या कलरचं आजूबाजूला दिसतंय का, चेक करा डोळ्यान, त्याच्यावर फोकस करायचंय. संपूर्णतः फोकस आपण त्याच्यावर देणार आहोत आणि त्या जे डार्क सर्कल आपण काढलाय त्या सर्कल वरती आपल्याला चेक करायचं. प्रत्येकाने ऍक्टिव्हिटी करायची आहे. त्या सर्कल भोवती आपल्याला एक एनर्जीचं फील्ड दिसतंय. हा प्रीती मॅडम, अनम्यूट करा. दिसलं तुम्हाला? हो मॅम. दिसलं? हा, आता स्क्रीनवर बघा तुम्ही. आता स्क्रीनवर बघा. दीपाली मॅडमला दिसलं का? हा, येस. आता स्क्रीन चेक करा. स्क्रीनवर दिसते ब्लॅक कलरच्या सेंटरवरती सर्कल वरती फेस. ब्लॅक कलरचं सर्कल आपण चेक करणार आहे पहिल्यांदा. प्रीती मॅडम दिसलं? दिसलं. दीपाली मॅम? हा, त्याच पद्धतीने ग्रीन कलरच्या सर्कल भोवती पण त्याच पद्धतीने आम्हाला एनर्जीचं फील्ड दिसेल आणि रेड कलरच्या पण सर्कल भोवती त्याच पद्धतीने आपल्याला एनर्जीचं एक वलय दिसतं. दिसते का? येस. हा, तुम्ही आता याच पद्धतीने हे दीपाली भामरे मॅम, तुम्हाला दिसलं का? अनम्यूट करा. येस मॅम. हा, त्याच पद्धतीने असं आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक गोष्टीचा औरा चेक करायचा आहे. आता तुमचा आज ऍक्टिव्हिटी काय राहणार आहे, घरात तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेम्स लावलेल्या असतात. प्रत्येकाच्या घरी फ्रेम्स लावलेले. प्रत्येकाला घरात आपण पेन वापरतो, मोबाईल वापरतो. त्या प्रत्येक गोष्टीला एक आभा मंडळ असतं, एक तेजोवलय असतं. ते आपल्याला चेक करायचं आहे आणि मला उद्या सांगायचंय की खरंच दिसतं का. कळतंय?
हा प्रॅक्टिकल करून बघायचा आहे की तुमच्या घरात लावलेली फ्रेम त्याच्यावरती फोकस करून आपल्याला चेक करायचं की या फ्रेमला, ही फ्रेम मध्ये आपल्याला आभामंडळ दिसतंय का, फ्रेमला पेनचा आभामंडळ आपल्याला चेक करता येतो का, आपल्याला फ्रेमच्या आजूबाजूला पण दिसतं. आपण मोबाईल वरती फोकस केला ना, त्या मोबाईलचा पण आपल्याला औरा चेक करता येतो. कळतंय? मोबाईलवर जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेट करू, कुठल्याही सजीव आणि निर्जीव गोष्टीला औरा हा असतोच. काय म्हणते मी? कुठल्याही सजीव निर्जीव गोष्टीला औरा हा असतोच. मग आपल्याला हा औरा चेक करणं जमलं पाहिजे. कळतेय? का महत्वाचं आहे? कारण जेव्हा आपल्याला औरा चेक करता आला तेव्हा आपल्याला पुढच्या गोष्टी बऱ्याच समजायला मदत होते. की औरा जर चेक करता आला तर ती व्यक्ती कुठल्या भावनेने आलेली आहे, त्या व्यक्तीचे सध्याचे भाव कोणते आहेत, तसाच प्रत्येकाला एक औरा असतो. काय असतो? माझ्याही भोवती जेव्हा तुम्ही चेक कराल, मी स्क्रीन शेअर स्टॉप करते. हा, तुम्हाला माझ्याही चेहऱ्याभोवती जेव्हा चेक कराल ना, तुम्हाला माझ्याही चेहऱ्याभोवती एक आभामंडळ दिसतं. जेव्हा तुम्ही फोकस कराल, एक माझ्या नाकाच्या वरती फोकस करा, तुम्हाला आभामंडळ जाणवेल. माझ्या नाकाच्या टिपवर फोकस करायचा. दिसतंय? कोणाला जाणवत आहे? वेळ लागतो समजून घ्यायला. आपला दिसतंय कोणाला? आपल्या घरात बघायचं आता. आपल्या घरात जे लोक असतात ना, त्यांच्या नाकाच्या टिपवर फोकस करायचं. इथून तुम्हाला कॅमेरामुळे बाजूबाजूच्या लाईटमुळे पण प्रॉब्लेम होऊ शकतो. बघा, प्रयत्न करायचा आपल्याला. आपल्या घरात जे लोक आहे ना, त्यांच्या नाकाच्या टिपवर फोकस करायचा आणि चेक करायचं. थोडा वेळ लागतो कारण आपण त्या दृष्टीने कधी बघत नसतो. बरोबर? हे माहीतच नाही की कोणाला, प्रत्येकाला काहीतरी आभामंडळ असतं, तेजोवलय आहे आजूबाजूच्या, काहीतरी ह्या एनर्जीचं फील्ड प्रत्येकाभोवती आहे. हे आपल्याला कल्पनाच माहिती नव्हती. आज आपल्याला नवीन शिकायला मिळालंय. चेक करायचं, प्रत्येक गोष्टीचा चेक करा. कोणी व्यक्ती आहे घरामध्ये त्याचा चेक करा, फ्रेमचा चेक करा, मोबाईलचा चेक करा. पेन वापरतो आपण, त्या पेनाला देखील औरा असतो. काय असतो? पेनाला देखील औरा आहे. हा सुरेखा मॅम. सुरेखा मॅम, काही प्रश्न होता का तुमचा? नाही नाही. येस. ओके. समजलं? आता घरात आपल्याला हे होमवर्क आज करायचं आहे.
कळालं? प्रत्येक गोष्टीला चेक करायचं. फ्रेम असेल तर फ्रेमला चेक करायचं. आजूबाजूला ज्या वस्तू आहेत त्याला थोडंसं त्या पद्धतीने बघायचं की याला खरंच एनर्जीचं, मॅडम सांगताय एनर्जीचं फील्ड आहे, तर मग ह्या वस्तूला आहे का? मोबाईलला आहे का औरा? पुस्तकाला औरा असतो का? कळतंय? हा, ते चेक करायचं. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. जसं मी बोलली होती की सजीव आणि निर्जीव प्रत्येक गोष्टीला काय आहे? औरा आहे. हा माणूस आहे, या माणसाला औरा आहे. हा झाडाचं पान आहे, झाडाचा पानाला देखील औरा असतो. हे फुलपाखरूला औरा असतो, चाबीला औरा असतो, मोबाईलला औरा असतो. प्रत्येक प्रत्येक गोष्टीला काय आहे? औरा आहे. ही ह्युमन औरा लेअर. जेव्हा माणसाच्या मध्ये पॉझिटिव्ह एनर्जी फ्लोज असते, त्याच्या बॉडीमधला जो एनर्जीचा फ्लो आहे तो पॉझिटिव्ह रित्या राहतो. त्याचा औरा कसा असतो? सराउंडेड बाय परफेक्ट बॅलन्स एनर्जी, एक पॉझिटिव्ह औरा असतो. आणि तेव्हा आपल्याला बघायला मिळतं की तेव्हा आजूबाजूची एनर्जी डिस्टर्ब झाली आहे, त्या व्यक्तीमध्ये काहीतरी निगेटिव्हिटी आहे, त्याच्यामध्ये काही डिसीजेस आहे, त्याचा औरा काय झालेला असतो? डिस्टर्ब झालेला असतो. कळतंय? आणि जेव्हा औरा डिस्टर्ब होतो तेव्हा आपले चक्र ब्लॉकेजेस, चक्रांमध्ये काय येतात? ब्लॉकेजेस येतात. आणि चक्रांमध्ये जेव्हा ब्लॉकेजेस येतात तेव्हा काय होतं? आपल्याला त्या चक्रांच्या आजूबाजूला जे अवयव आहे त्या अवयवाभोवती आपल्याला काय होतं? डिसीजेस निर्माण होतात. प्रत्येक चक्र आपल्याला बघायचं आहे की प्रत्येक चक्र काय काय काम करते, त्याचं वर्क काय आहे, ते कुठे सिच्युएटेड आहे, ते आपण बघणार आहोत. कळालं? कुठे पहिला ब्रेक काय करतो? कुठली निगेटिव्हिटी येते ना ती माझ्या पहिले औरामध्ये प्रवेश करणार, औरांमधनं मग ती चक्रांमध्ये जाणार, आणि चक्रांनंतर मला ती डिसऑर्डर किंवा डिसीज निर्माण होत असतो. येस, हे डिफरंट औरा असतो प्रत्येकाच्या आजूबाजूच्या. तुमचा औरा आणि माझा औरा सारखाच राहील असं नसतं. प्रत्येक व्यक्तीचा औरा त्याच्या त्याच्या विचारांप्रमाणे, त्याच्या त्याच्या साधनेप्रमाणे, तो ज्या पद्धतीने घरात वाढला आहे, तो ज्या स्पिरिच्युअलिटीमध्ये म्हणजे तू काही साधना करत असेल, देवाचं काही स्तोत्र मंत्र जप करत असेल, कुठेतरी मेडिटेशन करत असेल, तर प्रत्येकाचा औरा हा वेगवेगळा असतो. याचा औरा आपण अजून सेकंड लेवलला डिटेलमध्ये शिकत असतो. त्याच्या कलर विषयी पण आपण तिथे अजून डिटेलमध्ये बघत असतो. ठीक आहे. हा आपल्या किर्लन फोटोग्राफी जी असते त्याच्याने आपल्याला काय होतं की कुठल्याही म्हणजे कुठल्याही वस्तूच्या आजूबाजूची आपल्याला काय एनर्जीचं फील्ड आपल्याला जाणवतं. हा आपला थंब आहे, हे फिंगर आहे, ह्या फिंगरचा आपल्याला काय केलंय? एनर्जीचं फील्ड आपण बघितलेलं आहे. एक फिंगर आहे, त्या फिंगरची किर्लियन फोटोग्राफी असतं. किर्लियन फोटोग्राफीने आपल्याला काय केलेलं आहे? त्या फिंगरच्या आजूबाजूचा औरा आपण इथे बघतोय. काय आहे? फिंगरच्या आजूबाजूची जी एनर्जीचं फील्ड आहे त्या फोटोमध्ये दिसतंय तुम्हाला? येस. कळालं औराचं टॉपिक? मग आता औरा आहे, सगळ्या गोष्टी आहे. मग औरा आपल्याला कधी वाटतं की कधी आपल्याला औराचं बॅलन्सिंग करण्याची गरज आहे, किंवा आपला औरा ब्रेक झालेला आहे, किंवा आपल्याला काही औरामध्ये ब्लॉकेजेस आहे, हे कसं चेक करायचं? त्यासाठी काही मेथड आहे का? हो, त्यासाठी मेथड्स असतात. आणि आपल्याला काही डिसीजेस असतील तरी पण आपल्याला ते समजतं. तर मग आपल्याला हाऊ डू आय नो दॅट आय नीड औरा बॅलन्सिंग, की माझ्या औराला बॅलन्स करायची गरज वाटते आहे, माझ्या आवरामध्ये काहीतरी ब्लॉकेजेस आलेले आहे, आपण कसं ओळखायचं? जेव्हा जेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा जेव्हा तुम्हाला खूप आळस येतो, काय येतो? आळस येतो. फिलिंग लिथार्जिक म्हणजे काय? की विनाकारण तुम्हाला आळस येतोय. तेव्हा तुमची तब्येत व्यवस्थित आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित रुटीन मध्ये आहे, तरी तुम्हाला नेहमी नेहमी झोपायची इच्छा होते आहे, आळस होत आहे, कामात स्पीड नाहीये, तेव्हा तेव्हा काय आहे? तुम्हाला औरा बॅलन्सिंगची गरज आहे. काही काही गोष्टी नेहमी असाच होतं की 15-20 दिवसानंतर मला काहीतरी साधारणतः हे दुखायला लागतं, की माझं सतत 15-20 दिवसानंतर डोकं दुखत असेल, सतत एक सायकल आपल्या लाईफमध्ये असते की 15-20 दिवस झाले की माझी तब्येत खराब होणार, सतत मला दवाखान्याची काहीतरी गरज भासत असणार, आणि दवाखान्यात गेल्यावरती त्याचं कारण डॉक्टर म्हणत असतील की तू ओके आहे, तुला काही झालेलं नाही, अनएक्सप्लेन्ड इलनेस. आणि युजली तुम्ही काय आहे? हेल्दी असतात, पण अनएक्सप्लेन इलनेस, की काहीतरी थकवा आलेला आहे, सांगता येत नाही, अशा भावनामधनं तुम्ही जाताय,
नॉट फिलिंग लाईक युअर म्हणजे तुम्ही काहीतरी वेगळं फील करत आहे. सडन पर्सनॅलिटी चेंजेस वाटत आहे. कन्फ्युजन, विचारांमध्ये डिसिजन पॉवर जेव्हा नाहीये, विचारांमध्ये खूप फ्लक्च्युएशन येत आहे की आता करावं असं वाटते, मग पटकन काही वेळा तसंच असं वाटतं की मी हे डिसिजन नव्हतं घ्यायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीबद्दल काय आहे, डायरेक्शन नसणं, विचारांची क्लॅरिटी नसणं, तेव्हा तेव्हा आपल्याला काय असतं, औराला बॅलन्स करण्याची गरज वाटते. शरीरामध्ये कुठल्याही प्रकारचे दुखणे असणं, पण ऍक्च्युली एक्सरे केला तर काहीच निघणार नाही. अशा वेळेस असं वाटतं की शरीर खूप जड पडलेलं आहे. कुठल्याही गोष्टीची इच्छाशक्ती नसणे, की हा करायचं आहे, हो ठेवायचं आहे, फक्त काम करायचं म्हणून जेव्हा करतो आहे, तेव्हा काय आहे, तुमचा आवरा काय आहे, कुठेतरी डॅमेज झालेला असतो. नंतर तुम्हाला एक्स्ट्रीम लेवलचा राग येतो. तो राग तुम्हाला एकदा राग येऊन गेल्यानंतर तुम्ही शांत होता. कधीतरी खूप रडायला येतं, कधी कधी तुम्हाला तुमच्या भावना समजत नाही की आता मला काय वाटतं आहे. तुमच्या कुठल्याही कामावरती जेव्हा तुम्हाला फोकस करण्याची इच्छा होत नाही, की काम सुरू आहे पण ते कॉन्सन्ट्रेशननी करत नाहीये, 100% तुम्ही कामात देऊन राहिलं, तुम्ही अनएक्सपेक्टेड फिजिकल म्हणजे फिजिकल पेन आहे, कुठेतरी शरीरामध्ये काहीतरी सततचे दुखणे तुमच्या शरीरात जेव्हा जाणवतात, तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, औरा बॅलन्सिंगची गरज असते. जिथे जिथे शरीरामध्ये ताण जाणवायला लागतो, कधी कधी काही रिपोर्ट सगळे नॉर्मल येतात, बीपी शुगर सगळं सगळं नॉर्मल असते, तरी देखील काय असतं की मला काहीतरी बरं नाहीये, ही जेव्हा भावना येते, माझं काहीतरी सतत दुखत आहे, ह्या भावना जेव्हा आपल्याला जाणवतात, तेव्हा आपला आवरा काय झालेला असतो, कुठेतरी ब्रेक झालेला असतो, डॅमेज झालेला असतो. समजलं? औरा का महत्वाचा आहे? औरा आपल्याला काय सांगतो की आपल्या ह्या औराचे हे इंडिकेशन आहे. हे सर इंडिकेशन तुमच्या लाईफमध्ये असतात, तेव्हा काय आहे, आपल्याला कुठेतरी तिथे लक्ष देण्याची गरज आहे. की सगळं सुरळीत चाललेलं असतं, मग आपल्याला काहीतरी दुखायला लागतं, मधातच रडायला येतं, मधातच वेगळ्या भावना येतात, मधातच इम्बॅलन्स वाटायला लागतं, मधातच फोकस होत नाही. या सगळ्या भावना दाखवत आहे की तुमचा कुठेतरी औरा काय झालेला आहे, ब्रेक झालेला आहे. आणि जेव्हा आपल्याला 6 महिन्यांपूर्वी औरा ब्रेक होतो, तेव्हा ते नंतर ब्लॉकेजेस चक्रांमध्ये येत असतात. कुठलाही डिसीज सडन नसतो, की आता डिसीज झाला, आता मला शुगर डिटेक्ट झाली म्हणजे मला आत्ताच काहीतरी मी गोड खाल्लं म्हणून झालं. नाही, डॉक्टर काय म्हणतात, 3 महिन्यांपूर्वीचे रिपोर्ट काढा. म्हणतात ना, डॉक्टर काय म्हणतात, 3 महिन्यांपासून बघा. का म्हणतात, कारण कुठेतरी आधी कारण दिलेलं असतं. जर आजार आला आहे तर त्याचं कारणही कोणी दिलेलं आहे, आपणच दिलेलं आहे. मग कारण दिलंय तर काहीतरी सोल्युशन असणारच. आणि कारण जर क्रिएट झाला आहे तर त्याच्या आजूबाजूला काहीतरी बॅकग्राऊंड आहे ना, घटना घडते आहे, ती आजार असू द्यात किंवा कुठलीही घटना असू द्यात, फिजिकल पेन असू द्या, इमोशनल पेन असू द्या, मेंटल पेन असू द्या, हे जेव्हा काही होत आहे तेव्हा काहीतरी कारण असतं आणि ते कारणाच्याही पाठीमागे काहीतरी बॅकग्राऊंडला असतात गोष्टी, बरोबर, त्या लक्षात घ्यायच्या असतात. आणि प्रत्येक गोष्टीला काहीतरी सोल्युशन हे नक्की असतं. कळतंय? हेच आपल्याला रेकीमध्ये शिकायला मिळतं की इच अँड एव्हरी प्रॉब्लेमचं सोल्युशन आपल्याला रेकी देत असते, की कुठल्याही प्रॉब्लेमला फेस करताना कुठलेही तुमचे इश्यू असू द्या, प्रत्येक लेवलला रेकी आपल्याला मदत करत असते. रेकी आपल्याला पॉझिटिव्ह ठेवते, नवे नवे त्या प्रॉब्लेम पासून आपल्याला काय करत असते, बाहेर काढत असते. समजलं? रेकीचा हिस्ट्री समजली की डॉक्टर मिकाऊ सुईंनी कशा पद्धतीने रेकीला इन्व्हेंट केलेला, रिडिस्कवर केलं. कारण या ऊर्जा आपल्याच आहे. आपल्याला कसं आता आज रेकी म्हणून आपल्याकडपर्यंत आलेला आहे, म्हणून आपल्याला तेवढी जाणीव वाटते की खूप महत्वाचं. जसं आपण योगाला महत्व देतो, जेव्हा योग आपल्याला पतंजली ऋषींनी सांगितलं होतं की योग करा, आपल्याला सांगितलं बलोपासना करा, पण आपण तेव्हा महत्व देत नव्हतो. जेव्हा ते योगा बनवून आपण आता काय करतोय, योगा आलंय तर इंटरनॅशनल योगा डे सेलिब्रेट करतो, बरोबर? येस. काल मी म्हटलं होतं त्याप्रमाणे आता किती मेंबर्स आहेत, बऱ्याच जणांचे कॅमेरे बंदच आहे अजूनही. मला ग्रॅटिट्यूडचं मेडिटेशन घ्यायचं होतं. ज्यांचे शक्य आहे, ज्यांनी मेडिटेशन करण्याची इच्छा आहे, त्यांनी कॅमेरे ऑन करायचे आहेत. सुमित्रा मॅम, जागृती मॅम, सुनीता मॅम, येस, व्हेरी गुड. एक ग्लास पाणी पिऊन बसता. जर जवळ पाणी असेल तर थोडंसं पाणी पिऊन घ्या सगळ्यांनी.
सगळ्यांनी पाणी पिऊन बसायचं आहे आणि शांततेने एका जागेवर बसून घ्या. सुरेखा मॅडम, येस, स्टेबल व्हा. येस. सगळ्यांनी डोळे हलके बंद करायचे आहेत. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे द्यायचं आहे. सुरेखा मॅम, स्टेबल व्हा. पटकन बसून घ्या. येस, व्हेरी गुड. संपूर्ण लक्ष येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांकडे द्यायचंय. एक श्वास घ्यायचा आहे, एक श्वास सोडायचा आहे आपल्याला. पुन्हा एक श्वास घ्यायचा आहे, एक श्वास सोडायचा आहे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करतोय. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र, आवरातून सर्व प्रकारची नकारात्मकता निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्र, आवरातून सर्व प्रकारची नकारात्मकता निघून जात आहे. संपूर्ण लक्ष श्वासांकडे केंद्रित करायचं आहे. येणारा प्रत्येक श्वास परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करतोय. आता आपल्याला एक सुंदरसं मेडिटेशन करायचं आहे. या ध्यान साधनेत आपल्याला तल्लीन व्हायचं आहे. संपूर्ण शरीर हलकं झालेलं आहे आपलं. संपूर्ण शरीर हलकं झालेलं आहे. आता मी माझ्या डोळ्यांचा विचार करते आहे. माझ्या डोळ्यांचा विचार करते आहे मी माझ्या डोळ्यांना थँक्यू म्हणत आहे. या ईश्वराला थँक्यू म्हणत आहे की मला सुंदर डोळे दिले आहे देवानी. त्यासाठी मी धन्यवाद व्यक्त करते आहे. मी माझ्या कानांना थँक्यू म्हणते आहे. माझ्या कानांनी मला सुंदर सुमधूर संगीत ऐकायला मिळतं. पक्ष्यांचा सुंदर किलबिलाट ऐकायला येतो. मी या कानांसाठी खूप खूप धन्यवाद व्यक्त करते आहे. आपण आपलं संपूर्ण लक्ष आपल्या अवयवांकडे द्यायचं आहे. मी माझ्या कानांचं धन्यवाद व्यक्त करते आहे. खूप कृतज्ञता व्यक्त करते आहे. आता मी माझ्या नाकाकडे येते. माझं नाक ज्याने श्वासोच्छ्वास चालू असतो, या नाकाला मी थँक्यू म्हणत आहे. या नाकाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते. थँक्यू, थँक्यू सो मच. मला वेगवेगळ्या प्रकारचे छानसे सुगंध या नाकांमध्ये घ्यायला मिळत आहे. सुंदर गुलाबाचे फूल, मोगऱ्याचे फूल, वेगवेगळ्या फुलांचे सुगंध या सुंदरशा नाकामुळे मला घ्यायला मिळत आहे. त्या नाकांना मी धन्यवाद व्यक्त करते आहे. थँक्यू. आता मी माझ्या मुखाकडे येत आहे. या मुखातून मी जाणते अजाणतेपणे कोणाला जर दुखवलं असेल तर मी माफी मागते आहे. आणि मी या मुखाला थँक्यू म्हणते आहे, कारण याच मुखातून मी आता
संपूर्ण आयुष्यात प्रत्येकासाठी गोड शब्द काढणार आहे. संपूर्ण आयुष्यभर प्रत्येकासाठी एक पॉझिटिव्ह ऊर्जा, पॉझिटिव्हिटी लोकांपर्यंत पोहोचवणार आहे. माझ्या मुखातून सतत सुंदर सुमधूर वाक्य प्रत्येकाला कानाला शांती, आनंद भेटेल याच पद्धतीने माझ्या मुखातून वाक्य निघणार आहे. मी माझ्या मुखाचे आभार मानते आहे. मी मुखाचे आभार मानते आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हळुवारपणे मी माझ्या हातांचा विचार करते. हळुवारपणे मी हातांचा विचार करते आहे. माझे हात, माझं संपूर्ण लक्ष माझ्या हातांकडे जात आहे. माझ्या हातांनी असंख्य प्रकारचे कामं दिवसभरातून होत असतात. असंख्य प्रकारचे कामं करायला माझे हात मला मदत करत असतात. माझ्या कुटुंबाची माझे हात मदत करत असतात. माझ्या प्रत्येक कार्यामध्ये माझे हात सोबत असतात. त्या हातांसाठी मी धन्यवाद व्यक्त करते आहे. आणि या हातातून मला लोकांची सेवा घडावी, माझ्या हातातून सत्कार्य व्हावं ही मी प्रार्थना व्यक्त करते आहे. माझ्या हातातून उत्तम गोष्टी घडाव्या, मी माझ्या हातांना कृतज्ञता व्यक्त करते आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हळुवारपणे मी माझ्या हृदयाकडे येते आहे. या हृदयात माझ्या अंतरीचा तो परमेश्वर वास करतो आहे. जाणते अजाणतेपणे मी जर माझ्या हृदयाला कष्ट दिले असतील, या हृदयाचा विचार केला नसेल, या हृदयामध्ये असंख्य भावना दडवून ठेवल्या असतील, तर मी या हृदयाची क्षमा मागते आहे. मी या हृदयाची क्षमा मागते आहे. आणि मी या हृदयाला आज धन्यवाद व्यक्त करते आहे. आजपासून मी या हृदयामध्ये कुठलीही गोष्ट साठवून ठेवणार नाही. फक्त आनंदाच्या लहरी माझ्या हृदयामध्ये राहतील. फक्त सुखाच्या लहरी, फक्त समाधान माझ्या हृदयामध्ये वास करते आहे. माझ्या हृदयामध्ये फक्त प्रेमाची भावना, करुणेची भावना वास करते आहे. मी माझ्या हृदयाची खूप खूप धन्यवाद व्यक्त करते आहे. माझ्या हृदयामध्ये प्रत्येकाबद्दल सद्भावना, श्रद्धा, प्रेम, दया, करुणा वास करते आहे. माझं हृदयामध्ये प्रेम वास करतो आहे आणि माझं हृदय प्रेमाने गदगदून गेलेलं आहे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होय रे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होय रे. जन जन का मंगल होय रे. या भावनेने माझं हृदय भरून गेलेलं आहे. प्रत्येकाबद्दल करुणा, प्रत्येकाबद्दल प्रेम माझ्या हृदयामध्ये वास करताय. हळुवारपणे मी माझ्या नाभी चक्राचे धन्यवाद मागते आहे. माझं नाभी चक्र, माझं नावल चक्र, जिथून माझं उगमाचं स्थान आहे, त्या नाभी चक्राभोवतीचे अवयव, त्या प्रत्येकाचं मी आभार मानते आहे. माझं पोट, माझी डायजेस्शन सिस्टीम, माझे छोटे आतडे, मोठे आतडे, माझं लिव्हर, पॅनक्रियाज, किडनी, प्रत्येकाचे मी आभार मानते आहे. माझ्या संपूर्ण शरीराचे मी आभार मानते आहे. संपूर्ण शरीराचे मी आभार मानते आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता माझं या ऊर्जांचा फोकस मी माझ्या पायावरती करते आहे. माझे पाय, जे माझं संपूर्ण वजन पेलत आहे, माझ्या पायांनी माझी संपूर्ण जबाबदारी स्वीकार केलेली आहे.
आणि माझे पाय असंख्य कष्ट करताय माझ्यासाठी. प्रत्येक ठिकाणी माझ्या सोबत असतात. प्रत्येक ठिकाणी मी माझ्या पायांचा आभार मानते आहे. प्रत्येक प्रत्येक सुखदुःखात माझे पाय, माझे हात, माझं संपूर्ण शरीर, माझा आत्मा माझ्या सोबतीला आहे. आज जाणते अजाणतेपणाने मी याची काळजी घ्यायला विसरले असेल, तर मी या शरीराची माफी मागते आहे. मी माझ्या मनाची माफी मागत आहे. मी माझ्या शरीराची माफी मागते आहे, मनाची माफी मागते आहे. मी माझ्या बुद्धीची, आत्म्याची, प्रत्येक गोष्टीची माफी मागते. आणि प्रत्येक गोष्टीलाच आज मी धन्यवाद देते आहे. या शरीराला मी आज धन्यवाद देते आहे. माझ्या पायाच्या नखापासून डोक्याच्या केसांपर्यंत प्रत्येकाची मी आभारी आहे. प्रत्येकाला आभार व्यक्त करते आहे. प्रत्येकाबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त करते आहे. आणि या संपूर्ण शरीराला विनंती करते आहे की आजपर्यंत तुम्ही माझी काळजी घेतली आहे. यापुढेही माझी काळजी घ्या आणि उत्तमरित्या मला माझ्यासोबत राहा. मला सहकार्य करा. आजपासून मी माझ्या शरीराची जबाबदारी स्वीकारत आहे. माझ्या आत्म्याची जबाबदारी स्वीकारत आहे. मी आज माझ्या शरीराबद्दल, आत्म्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते आहे. संपूर्ण कृतज्ञता व्यक्त करते आहे. संपूर्ण कृतज्ञता व्यक्त करते आहे. माझ्या डोक्याच्या केसांपासून माझ्या पायाच्या नखांपर्यंत मी प्रत्येक प्रत्येक अवयवाची आभारी आहे. प्रत्येक अवयवाची मी आभारी आहे. माझ्या शरीरात असणाऱ्या प्रत्येक सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, नर्वस सिस्टीम, प्रत्येक प्रत्येक सिस्टीमची मी आभारी आहे. थँक यू, थँक यू, थँक यू सो मच. आणि मी आज संकल्प करते आहे की आजपासून मी या शरीराची, माझ्या मनाची, माझ्या आत्म्याची जबाबदारी स्वीकारत आहे. मी आज संकल्प करते आहे की मी आजपासून माझ्या शरीराची, मनाची आणि आत्म्याची जबाबदारी स्वीकारत आहे. माझ्या शरीराला, मनाला, माझ्या आत्म्याला सांभाळण्याची जबाबदारी माझी आहे. मी संपूर्णतः आनंदी आहे. संपूर्णतः समाधानी आहे. संपूर्णतः संपूर्ण आहे. मी पूर्ण आहे. मी ईश्वराचा अंश आहे. माझ्या शरीरात तो परमपिता परमेश्वर वास करत आहे. आय एम द होल युनिवर्स. मीच आत्मा आहेच, मीच शरीर आहे, मीच मन आहे आणि मीच स्वतःची जबाबदारी स्वीकारत आहे. त्या परमपिता परमेश्वर, तो अंतरीच्या अंतरात्माची मी आज जबाबदारी स्वीकारलेली आहे. आणि या संपूर्ण शरीराला आजपासून मी एक संपूर्णतः पॉझिटिव्ह वलयामध्ये बांधत आहे. संपूर्ण शरीराला मी आजपासून एक पॉझिटिव्हिटी देत आहे. संपूर्ण शरीराला मी आजपासून एक पॉझिटिव्ह वलयात बांधून ठेवत आहे. माझं मन, माझं शरीर, माझं 7 चक्र, औरा संपूर्णतः पॉझिटिव्ह आहे. संपूर्णतः सकारात्मक आहे. संपूर्णतः हेल्दी आहे. थँक यू, थँक यू, थँक यू सो मच. थँक यू, थँक यू, थँक यू सो मच. आजपर्यंत मी जाणते अजाणतेपणाने मला ज्या काही लोकांनी मदत केली आहे, ज्या ईश्वर गुरूंनी मदत केली आहे, माझ्या आई वडिलांनी, माझ्या बहीण भावांनी, मला प्रत्येकाने जाणते अजाणतेपणाने ज्या काही व्यक्तींनी मदत केली आहे, त्या सगळ्यांचे मी आभार मानते आहे. थँक यू, थँक यू, थँक यू. माझ्या मुलांचे, माझ्या हजबंडचे, माझ्या वाईफचे, माझ्या जीवनातल्या प्रत्येक लोकांचे मी आभार व्यक्त करते आहे. प्रत्येकासाठी मी आभारी आहे. मी माझ्या श्वासांची आभारी आहे. मी त्या ईश्वर गुरूंची आभारी आहे. मी या युनिव्हर्सची आभारी आहे. माझ्या प्रत्येकाची आभारी आहे मी. माझ्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीची, वस्तूची मी आभारी आहे. थँक यू सो मच. थँक यू. थँक यू सो मच.
मी खूप कृतज्ञता व्यक्त करते आहे. मी खूप कृतज्ञ आहे. मी आभारी आहे. थँक यू. मी परिपूर्ण झालेली आहे आज. एक श्वास घ्यायचा आहे आपल्याला हळूवारपणे आणि अजून एक श्वास सोडायचा आहे. आणि हळूवारपणे आपल्याला या ध्यान साधनेतून परत यायचंय. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाहीये. ज्या ज्या व्यक्तींनी आजपर्यंत मला जाणते अजाणतेपणाने मदत केलेली आहे प्रत्येकाचे आभार मानायचे. त्या ईश्वर गुरूंचे आभार मानायचे, आई वडिलांचे, माता पिता, तुमचे समस्त गुरुजन, तुमचे फॅमिली मेंबर्स, तुमचे सासू सासरे, प्रत्येकाचे, या कणाकणाचे, वृक्षांचे, प्रत्येकाचे, पक्ष्यांचे, प्रत्येक गोष्टीचे मी आभार व्यक्त करते. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हळूवारपणे परत या. डोळे उघडायला कुठलीही घाई करायची नाहीये. हळूवारपणे परत यायचंय. येस. सॅमसंग मॅम, तुमचं नाव काय आहे? सॅमसंग. अनम्यूट करा. ज्योती. येस ज्योती मॅम. कसा अनुभव होता तुमचा? मला खूप छान वाटलं आज, खूप रिलॅक्स वाटलं मला. येस. थँक्यू, थँक्यू सो मच. याची प्रॅक्टिस करायची आपल्याला. येस. थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू. येस. प्रीती मॅम, अनम्यूट करा. मॅम डोळे जड झाल्यासारखं वाटत आहे. डोळे जड पडलेले आहेत. हं. बाहेर यायची इच्छा नव्हती का? काय काय जाणवलं? पायाला मुंग्या पण आल्या. हा, जास्त बसायची सवय नाही ना. आपण जेव्हा फोकस करतो तेव्हा अशा गोष्टी होतात. हळूवारपर्यंत तुम्ही मेडिटेशन करत नाही का? नाही. हा, हळूहळू होईल. आपल्याला 5 मिनिटापासून सुरुवात करायची, मग वाढवायचं. एकदम करायचं नाही. आज थोडं जास्त झालं ना, 15 मिनिटं झाले. आणि जो प्रॅक्टिस करतो त्यांना त्रास होत नाही. हळूहळू होईल. येस. पण ओव्हरऑल कसं वाटलं तुम्हाला? खूप छान. हलकं वाटतंय? हलकं हा. वाटत. ते डोळ्यांना आता थोडं थंड पाणी छान हे करा, फ्रेश वाटेल अजून. हो. येस. दीपाली वांबरे मॅम, छान वाटतंय मॅडम. कसं डोळे वाटतंय? थोडे तिथे छान वाटतंय. छान वाटतंय. येस. हम्म. हलकं वाटतंय. हो, रिलॅक्स वाटतंय. येस. सगळ्यांना ग्रॅटिट्यूड केलं तुम्ही? हो, येस मॅम. येस. व्हेरी गुड. दीपाली मॅम, अनम्यूट करा. खूप छान वाटलं. पायाच्या पूर्ण अवयवांना डोक्यापासून पायापर्यंत इतकं सुंदर घेतलं तुम्ही. आणखीन सगळं म्हणजे आपण नेहमी सगळ्या गोष्टी युज टू असतात आपल्याला, आपण त्या म्हणजे गृहीत धरत असतो. त्या सगळ्याला आज ग्रॅटिट्यूड देताना खूप छान वाटलं. चला, खूप मस्त. आपल्याला प्रॅक्टिस करायची. थँक्यू. हा, येस. बघून करा, किंवा तुम्ही बघून नाही केलं तरी तुम्ही स्वतः इन्स्ट्रक्शन द्यायच्या की माझ्या प्रत्येक अवयवाची मी आभारी आहे. मग आपल्याला डिसिजेस होतच नाही. कळतंय? जेव्हा आपण ओके. प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो ना, तेव्हा आपल्याला या गोष्टी, आपल्याकडे निगेटिव्हिटी येतच नाही. असं असतं. येस. येस. व्हेरी गुड. चला, थँक्यू. 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 अजून कोण? सुरेखा मॅमनी केलं मेडिटेशन? सुरेखा मॅम, सुरेखा मिसाल मॅम. अनम्यूट करा. तुमचा काय अनुभव होता? हा, छान वाटतं मॅडम. छान वाटते. हा, छान वाटते. हा, कुठे जडपणा नाही जाणवत आहे ना? नाही नाही, एकदम रिलॅक्स असं असं फ्रेश झालं. येस. व्हेरी गुड. प्रॅक्टिस करायची आपल्याला. हा. हा हा. येस.
चला आता आपण इथे थांबूया. उद्या नवीन आपण पुढे बघूया काय काय आपल्याला शिकायला मिळतं येतं. इथे आपल्याला आज तुम्हाला जो होमवर्क दिलाय की आपल्याला औरा चेक करायचा आहे. प्रत्येक गोष्टीचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रत्येक गोष्टीचा आपल्याला सजीव गोष्टीचा निर्जीव गोष्टीचा औरा चेक करायचं आपल्याला आज बघायचं आहे. नाही समजलं तर मला परत विचारा. उद्या आपण परत मी थोडंसं तुम्हाला एक्सप्लेन करेन. ठीक आहे. तुमच्या व्यक्ती जे आपल्या आजूबाजूला जे व्यक्ती आहे त्यांच्या नाकाच्या टिपवरती फोकस करून बघायचा. काय करायचं आहे, नाकाच्या टिपवर फोकस करून बघायचं. त्यांच्या आजूबाजूला आपल्याला एक पांढऱ्या कलरचं वलय जाणवतं. जेव्हा आपण कॉन्सन्ट्रेशन करू ना तेव्हा जाणवतात गोष्टी. जसं तुम्हाला सर्कलच्या आजूबाजूला दिसलं की नाही, त्याच पद्धतीने व्यक्तींच्याही आजूबाजूला असते. फ्रेम असतात घरात लावलेल्या, त्या फ्रेमच्या पण आजूबाजूला आपल्याला जाणवायला लागतात. कळालं? येस. आपण आज इथे थांबतो आहे. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख समाधान आरोग्य ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. हे ईश्वर गुरु तुम्हा सगळ्यांना सुखा समाधानात ठेवू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. हा